नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शाळकरी वयापासून ज्या लहान मुलांना मनोरंजक वाटतील अशा गोष्टी सांगितल्या जायच्या किंवा पुढे आम्ही पुस्तकं वगैरे वाचायला लागलो, चांदोबा वगैरे त्यातल्या गोष्टी वाचायला लागलो, बालमासिकं वाचायला लागलो. त्यामध्ये अनेकदा राक्षसज्ज गोष्टी असायच्या आणि आगडबंब तो आवाढव्य प्रचंड असा राक्षस, जनावरासारखे त्याचे दात, सुळे, त्याच्या मिश्या, काय 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 काय. तर असा जो अगडबंब राक्षस असायचा, त्याला कितीही मारलं तरी तो मरायचा नाही. जनरली अशा गोष्टींमध्ये एक मजा असायची की त्या राक्षसावर कुठलंही हत्यार चालायचं नाही, कुठलंही अस्त्र चालायचं नाही, त्याला कितीही मारा, तो मरायचा नाही. आणि मग आपल्या समोर, बालमनासमोर एक कोडं निर्माण केलं जायचं किंवा आजही जात असेल की हा राक्षस मरत का नाही. तर त्याचं कारण मग पुढे दिलं जायचं की तो जो राक्षस आहे त्याच्यावर कुठलंही हत्यार चालवून तो मरणार नाही, अस्त्र चालवून तो मरणार नाही. त्याला मारायचं असेल तर त्याचा जीव जिथे आहे त्या वर्मावर घाव घातला पाहिजे. आणि मग त्याचा जीव हा कुठेतरी डोंगराच्या गुहेमध्ये किंवा कुठल्या तरी उंच ठिकाणी दरबारात कुठेतरी एक पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये एक पोपट आहे. तो पोपट म्हणजेच त्या राक्षसाचा जीव आहे. जर त्या पोपटाला मारलं, त्या पोपटाची मान पिरगाळली, तर इकडे राक्षस मारतो, त्याला कुठल्याही हत्याराची गरज नाही. आणि त्याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो, जीव जो आहे तो जर पोपटात असेल तर तुम्ही पोपटाला जितक्या यातना द्याल तितक्या आपोआपच त्या अगडबंब राक्षसाला सुद्धा होतात. हा त्यात काय त्या सगळ्या कथेचा आधार असायचा. अर्थात ही गोष्ट आपण नवी असं नाही, जादूटोणा वगैरे चालतो त्याच्यातही असं कुठली तरी एक काळी बाहुली आणतात किंवा लिंबू असतं, त्याच्यावर हळद पिंजर टाकतात आणि त्याला टाचण्या वगैरे टोचतात आणि सांगतात ह्याला टाचण्या टोचल्या की तुमचा जो शत्रू आहे त्याला वेदना यातना होणार. जितका हात तडफडेल या लिंबाला किंवा त्या बाहुलीला आपण टोचू तितका तो तिकडे विवळणार, असला भ्रम आपल्या डोक्यात घातला जातो. पण कधी कधी तर्कशास्त्राच्या आधारे आपण गेलो तर ते खरं पण असतं. त्याचं कारण असं आहे की जीव म्हणजे काय आहे याची व्याख्या आपल्याकडे अजूनही नाही. मी तुमच्या समोर जिवंत बसलोय आणि बोलतोय, पण ज्या दिवशी मी जिवंत नसेन याचा अर्थ माझ्या शरीरातून जी चेतना आहे, जीव नावाचा जो काय प्राण वगैरे आहे तो निघून जाईल. त्या क्षणी हे सगळं शरीर म्हणजे माती आहे, निर्जीव आहे. आणि त्यामुळे बाहेरून किती शरीरावर हल्ला होतो त्याचा काही उपयोग नाही. जोपर्यंत माझ्या शरीरातला जीव सुरक्षित आहे, धगधगतो आहे, श्वास चालू आहे, तोपर्यंत मी मरू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे एकदा तर्क स्वीकारला की मग जगातल्या अनेक गोष्टींचा उलगडा होतो. अगदी भाजपच्या कट्टर समर्थकांना, हिंदुत्वाच्या अनेक समर्थकांना या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही की काँग्रेस मुक्त असं मोदींनी म्हणून आता 10 वर्षापेक्षा अधिक काळ निघून गेला, एका मागून एक निवडणुका काँग्रेस पक्ष हरतोय. राहुल गांधी आपली सगळीच्या सगळी ताकद लावून काँग्रेस मरून जावी यासाठी अखंड प्रयत्नशील असतात, तरीही काँग्रेस मरत का नाही. तर त्याचं कारण सुद्धा मला अशा गोष्टीमध्ये सापडतं. काँग्रेसला निवडणुकीत हरवलं म्हणून काँग्रेस मरणार नाही. कारण काँग्रेस ही एक भूमिका आहे, काँग्रेस ही एक मानसिकता आहे. ती मानसिकता काँग्रेस नावाच्या पक्षामध्ये तिच्या निवडणुकीतल्या पराजयामध्ये सामावलेली नाहीये. ती त्याच्या शरीराच्या बाहेर, जसा तो राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा काँग्रेसचा जीव इतर कुठेतरी दडवून ठेवलेला आहे. आणि तिथे जोपर्यंत फडफड चालू आहे तोपर्यंत काँग्रेस मरणार नाही. मी अगदी मला एका हिंदी पत्रकाराने अलीकडेच हा प्रश्न विचारला होता एका पॉडकास्टमध्ये की काँग्रेस कभी खत्म होगी की नाही. मी त्याला म्हटलं काँग्रेस खत्म नाही होगी, होणार नाही.
कारण तुम्ही ज्या काँग्रेस पक्षाला हरवण्यासाठी अखंड प्रयत्नशील आहात, मग ते भाजपचे समर्थक असोत, हिंदुत्ववादी असोत, मोदी भक्त असोत, किंवा निवडणुकीत उतरून काँग्रेस पक्षाला पराभूत करायला निघालेली आघाड्या युत्या असोत, त्या काँग्रेसला नाही संपवू शकत. काँग्रेसची धाकधूक चालू राहणार. कारण काँग्रेस ही एक भूमिका आहे. तुमच्या समोर एक राक्षस दिसतो, काँग्रेस नावाचा राक्षस दिसतो, पण त्याचा जीव त्या पक्षामध्ये नाहीये. त्या पक्षाने एखादी निवडणूक लढवली, जिंकली, यामध्ये त्या पक्षाचा जीव नाहीये. तो सगळा जीव त्या पक्षाच्या बाहेर बसलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून जवळजवळ 17-18 वर्ष काँग्रेसचं नेतृत्व केलं, देशाचं नेतृत्व केलं, पंतप्रधान झाले, शासन व्यवस्था आपल्या वंशाची आणि आपल्या भूमिकेच्या राजकारणाची एक पक्की पायाभरणी होईल यासाठी सगळीच्या सगळी साधनं नेहरूंनी वापरली. कुठे काय म्हणतात ती नाट्य अकादमी काढली असेल, साहित्य अकादमी काढली असेल, वेगवेगळ्या संस्थांची उभारणी, विद्यापीठांची उभारणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली पंतप्रधान म्हणून, आणि त्यासाठी शासनाचे सगळे निधी आणि साधनं वापरली. त्याला नुसती नेहरूंचं किंवा नेहरू कुटुंबियांचं नाव दिलं यासाठी तक्रार करून चालणार नाही. त्यांनी आपल्या भूमिकेचे लोक अशा विविध संस्थांमध्ये असे मोक्याच्या जागी नेऊन बसवले की त्यातून जे बुद्धिमंत नाटककार, कलावंत, लेखक तयार होतील ते सगळे नेहरू विचार म्हणजेच काँग्रेस विचार, आणि काँग्रेस विचार म्हणजेच या देशाची संस्कृती, अशा प्रकारची पायाभरणी करतील. अशी जी रचना स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी करून ठेवली, त्याचा परिपाक आपण आज बघतोय. की मूळची ज्या पक्षाने, ज्या पक्षाच्या राजकारणाने, यशाने, निवडणूक जिंकण्याने नेहरूंच्या किंवा त्यांच्या परिवाराच्या हाती सातत्याने सत्ता येत राहिली, त्या काँग्रेस पक्षाची आज पुरती पडझड झालेली आहे. अगदी मरणासन्न झालेली आहे काँग्रेस. अगडबंब वाटतं. अजूनही तुम्ही मोठमोठे राजकीय पंडित, पॉलिटिकल पंडित, राजकीय विश्लेषक यांच्याकडून एक वाक्य सातत्याने ऐकाल की देशाच्या कानाकोपऱ्यात कुठच्याही एका खेड्यापाड्यात जा, तिथे तुम्हाला एक तरी काँग्रेसचा कार्यकर्ता सापडेल. अजब गोष्ट आहे ना मित्रांनो, अजब गोष्ट आहे. आज सुद्धा मी बोलतोय या क्षणी देशाच्या कानाकोपऱ्यात, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला कमीत कमी कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये कोविड-19चा व्हायरस जरूर मिळेल. आपण म्हणतो की कोविडचं समूळ निर्मूलन झालेलं आहे, आता कोविडसाठी घाबरण्याची गरज नाही, तोंडावर काय तो मास्क लावण्याची गरज नाही, पण याचा अर्थ करोना संपला, तो व्हायरस संपला असं बिलकुल नाही. तो व्हायरस सुप्तावस्थेमध्ये कुठे ना कुठे आडबाजू बघून, सुरक्षित जागा बघून टिकून ठेवत असतो, सुप्तावस्थेत राहत असतो. पण जोपर्यंत त्याला पोषक परिस्थिती मिळत नाही तोपर्यंत तो परत उफाळून येत नाही. काँग्रेस आणि काँग्रेसची मानसिकता हा नेमका तसाच प्रकार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या परीने या देशातला हिंदुत्वाचा शिक्का, हिंदुत्वाचा प्रभाव संपवण्यासाठी अखंड आटापिटा केला. आपण जन्माने हिंदू असलो तरी तो अपघात आहे. आपण मनाने मुस्लिम आहोत, संस्कृतीने मुस्लिम आहोत, हा खुद्द नेहरूंचा दावा होता. आणि आपली जी मुस्लिम मानसिकता आहे त्यासाठी हिंदुत्व आणि हिंदू भूमिका ही समूळ नामशेष करण्यासाठी नेहरूंनी आटोकाट प्रयत्न केले. नव्हे त्यासाठी अनंत यातना सोसून हिंदुत्वाचा विचार मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नामोनिशाण पुसून टाकण्यासाठी सगळी शासकीय यंत्रणा, अधिकार पंडित नेहरूंनी वापरले, पण सावरकर संपले नाहीत.
सावरकर संपले नाहीत. सावरकर ही भूमिका, ती मानसिकता संपली नाही, तो विचार संपला नाही, तो टिकून राहिला. कारण त्याच्यामध्ये स्वतःचा जीव होता, स्वतःचा जीव होता. उलट नेहरूंनी आपल्या विचारांना, आपल्या भूमिकेला, आपल्या मानसिकतेला इतक्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या की त्या सोयी सुविधांसाठी अनेक राजकीय नेते काँग्रेस पक्षामध्ये येत राहिले, टिकत राहिले आणि काँग्रेसला टिकवत राहिले. त्याचं कारण असं होतं की जे आपल्याकडे कर्तृत्व नाही ते लेबल आपल्या डोक्याला लावलं की काँग्रेसवाला म्हणून आपण निवडून येऊ शकतो, आपण सत्ता उपभोगू शकतो, सत्ता आपल्याला आपला वाटा देऊ शकते. आणि म्हणून काँग्रेस अशा सगळ्या संधी साधू लोकांच्या गर्दीतून, काँग्रेस नावाचा पक्ष, काँग्रेस नावाची संघटना हळूहळू करत नामशेष होत गेली. याचं कारण, जी गर्दी जमवली ती गर्दी नाकर्त्या लोकांची होती, जे आपलं कुठलंही योगदान काँग्रेसच्या भूमिकेला, काँग्रेसच्या मानसिकतेला विस्तारित करण्यासाठी उपयोगी नव्हते. ते फक्त सत्तेचा उपभोग घेण्यासाठीच काँग्रेस पक्षात आलेले होते. मग अशांपासून जर उपयोग नसेल तर एक वातावरण काँग्रेसही राहिलं पाहिजे. यासाठी या देशाची मानसिकता, या देशाची संस्कृती म्हणजेच काँग्रेस आहे हे दाखवणारी एक बौद्धिक पिढी निर्माण करण्याचा, कलावंतांची पिढी निर्माण करण्यासाठी नेहरूंनी प्रचंड प्रमाणामध्ये अशा सगळ्या नाट्य अकादमी, साहित्य अकादमी यांच्यामध्ये गुंतवणूक केलेली होती. त्यामुळे साहित्य अकादमीचं पारितोषिक पाहिजे, कुठलं तरी अमुक तमुक पारितोषिक पाहिजे, तर मग तुम्हाला नेहरूवादाच्या जवळ जावं लागतं. या देशामध्ये ज्या प्रशासकीय सेवांच्या स्पर्धा परीक्षा होतात, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यांची निवड होते, त्यांची निवड होण्यासाठी ज्या सगळ्या परीक्षा पास केल्यानंतर मुलाखती होतात, इंटरव्ह्यू होतात, त्या इंटरव्ह्यू मध्ये नेहरूवादापासून दूर जाणारा कुठलंही उत्तर सापडलं तर त्या विद्यार्थ्याला तिथल्या तिथे गाळून मुलाखतीमध्ये, इंटरव्ह्यूने नापास केलं जातं. आणि पर्यायाने नेहरूवादी भूमिकेचे अधिकारी तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा 1950 पासून सुरू झाली, 60 पासून सुरू झाली. आणि सगळं सत्तेच्या किंवा अधिकाराच्या प्रत्येक जागी जायचं असेल तर तुम्ही नेहरूवादी असला पाहिजेत, नेहरू मानसिकतेचे असला पाहिजेत आणि हिंदुत्वाच्या विरोधात असला पाहिजेत. ही जणू पूर्व अट होती, पात्रतेची अट होती. आणि त्यामुळे आज तुम्हाला वरकरणी जे या नेहरूवादी किंवा काँग्रेसी मानसिकतेच्या विरोधासाठी उभे ठाकू इच्छित होते, त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. मग ते सावरकर असतील, सावरकरांची हिंदू महासभा असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जनसंघ असेल, भारतीय जनता पक्ष असेल, त्यातून पुढे तयार झालेली बजरंग दल असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, किंवा अगदी दुसऱ्या टोकाचे कम्युनिस्ट असेल, सोशलिस्ट असतील, या सगळ्या विचारधारांना काँग्रेसच्या माजोरी सत्तेविरुद्ध संघर्ष करत करत आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करावं लागले. पण जसजसे परत कारण नसताना भाजपच्या विरोधात जात या लोकांनी काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली, ते काँग्रेसी झाले आणि त्यांना सुद्धा आपलं अस्तित्व संपवावं लागलं किंवा ते संपले. पण भाजप, सावरकरी विचार हे संपले नाहीत, कारण त्यांनी कधीही सत्तेसाठी काँग्रेस बरोबर तडजोड केली नाही की आपली भूमिका सोडली नाही. 70 वर्षाची अखंड मेहनत घेत घेत भारतीय जनता पक्ष आज सत्तेपर्यंत पोहोचलेला आहे. त्याचा जीव आपल्या विचारात आहे आणि आपल्या पक्षात सुद्धा आहे. काँग्रेस किंवा नेहरूवादी विचारसरणीचं जे राजकारण आहे त्याचा जीव आज संघटनेतून मेलेला आहे. काँग्रेस नावाचा जो प्रचंड अगडबंब दिसणारा देह आहे तो अक्षरशः अर्धमेला होऊन पडलेला आहे. त्याच्यात जगण्याची इच्छा पण उरलेली नाही. पण तो जर मेला आणि त्याचं मड उचलून नेऊन
गाडून टाकलं किंवा जाळून टाकलं तर आपलं काय, याची चिंता असलेले जे वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये सामावलेले नेहरूवादी आहेत, त्यांची चिंता आहे. आणि म्हणून ते अखंडच्या अखंड प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर रडारड सुरू करताना दिसतात. कारण आपण म्हणतो ना, राक्षसाचा जीव त्या पोपटात असतो. तसं वेगवेगळ्या नामवंत संस्था मानल्या जातात. JNU असेल किंवा नाट्य अकादमी असेल, साहित्य अकादमी असेल, विद्यापीठ असतील, माध्यम असतील, यामध्ये बसलेले जे नेहरूवादी आहेत, नेहरूंचा प्रपोगंडा करणारे आहेत, हे सगळे नेहरूवादाचे आणि पर्यायाने आजच्या काँग्रेसचे आणि गांधी परिवाराच्या पोपट आहेत. त्यामुळे काँग्रेस वरकरणी निवडणुकीत पराभूत होईल. आता आपण बिहारमध्ये बघतोय की काँग्रेसची इतकी दुर्दशा झाली आहे की काँग्रेस आणि तो हैदराबादचा एक क्षुल्लक मुस्लिम नेता यांची बरोबरी झालेली आहे. OIC आणि काँग्रेस पक्ष या दोघांच्या जागा बिहार विधानसभेत सारख्या झालेल्या आहेत. बंगालमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाहीये. काँग्रेस पक्ष अनेक राज्यात जवळजवळ मरणासन्न झालेला आहे, पण मेलेला नाही. मेलेला नाही, तो जिवंत आहे, तो जिवंत आहे, असं पिंजऱ्यात फडफडणारे पोपट ओरडून सांगत असतात. ओरडून सांगत असतात की देशाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही गावात गेला तरी तुम्हाला एक तरी काँग्रेसचा विचाराचा माणूस, कार्यकर्ता मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे अतिशय लोकप्रिय उत्तर किंवा खुलासा आहे, पण वस्तुस्थिती ती नाहीये. हळूहळू करत काँग्रेस ही राजकारणातून संपते आणि जसजशी राजकारणातून संपते तसतस हे जे वेगवेगळे पिंजरे नेहरूंनी निर्माण करून ठेवलेत, त्या पिंजऱ्यात फडफडणाऱ्या पोपटांचा जीव कासावीस व्हायला लागलेला आहे. ती जी गोष्ट आहे राक्षस आणि पोपट, त्यामध्ये राक्षसाला लागलं की पोपटाचा जीव पण कासावीस होतो आणि पोपटाला लागलं की राक्षसाचा जीव कासावीस होतो. तेव्हा काँग्रेस निवडणुकीमध्ये मार खाते, तेव्हा ताबडतोब ह्या वेगवेगळ्या पिंजऱ्यामध्ये बसलेले नेहरूवादी पोपट आहेत, ते सुद्धा कासावीस व्हायला लागतात. देशाच्या शैक्षणिक अभ्यासक्रम, त्यातले विषय, त्यातला इतिहास, त्यातला भूगोल, त्यातली संस्कृती, त्यातले धडे बदलायचे म्हटले की हे पोपट ताबडतोब फडफडायला लागतात. की संघ भाजप राष्ट्रीय शिक्षणातला इतिहास बदलायला निघालेले आहेत, होते ना ते पोपट. तेच पोपट फडफडायला लागतात. काय होणार, राक्षस मरू घातलेला आहे वगैरे वगैरे सुरू होतं. तेव्हा ही गोष्ट जी बालपणी आम्ही वाचली, आम्हाला आवडायची, पुढे अक्कल आली, आपण शहाणे झालो असं वाटलं, तेव्हा ती सगळी एक बोगस भाकड कथा आहे असं वाटायचं. पण आता पत्रकार म्हणून इतकं आयुष्य घालवल्यानंतर आणि अजूनही आपली स्वतंत्र विचारशक्ती जागृत ठेवल्यानंतर लक्षात येतं की या भाकड कथा, या सत्य तुम्हाला समजावं म्हणून सोपा केलेला एक कथन शैलीचा भाग असतो. काँग्रेस नावाचा राक्षस मरणार नाही. अगदी लोकसभेमध्ये काँग्रेसचे 2 खासदार उरले नाहीत आणि देशाच्या प्रत्येक राज्यातून काँग्रेस पक्ष सत्तेवरून हद्दपार झाला तरीही काँग्रेस मरणार नाही. कारण जोपर्यंत माध्यमांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये विविध अशा तथाकथित बुद्धिजीवी संस्था, संघटनांमध्ये काँग्रेस आणि नेहरूवादी विचारसरणीचे पोपट फडफडत राहतील तोपर्यंत काँग्रेसला मरण नाही. कारण काँग्रेस हा त्या कथेतला राक्षस आहे. आणि म्हणून एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा जे राहुल गांधींचं समर्थन करणारे बुद्धिजीवी वेगवेगळ्या चॅनेलवर येऊन आपली आपली अक्कल पाजळताना दिसतात, तेव्हा त्यांच्यामध्ये मला तो पोपट दिसतो. आणि तोच राक्षसाचा जीव पोपटात असतो, अशा ज्या भाकड कथा वर्षानुवर्ष सांगितल्या गेल्या, त्यामधला पुरावा कुठे असं विचारलं तर माझ्या मते हा पुरावा आहे. हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की काँग्रेस नावाचा राक्षस मरत नाही.
याचं कारण, जोपर्यंत अशा सगळ्या पिंजऱ्यांमध्ये, नेहरूंनी निर्माण केलेल्या पिंजऱ्यामधले सगळेच्या सगळे पोपट मारले जाणार नाहीत, संपणार नाहीत, तोपर्यंत काँग्रेस नावाचा राक्षस सुप्तावस्थेत जाईल, अर्धमेला होऊन पडेल, व्हेंटिलेटरवर राहील, पण मरणार नाही. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.